जय महाराष्ट्र। पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या बातम्यांमध्ये सर्वांचं स्वागत करतोय। महत्त्वाची राजकीय घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणात आजपासून या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे। त्यापूर्वीच महत्त्वाची एक बातमी आणि रोकटोक सामनामध्ये संजय राऊत यांच्या या बातमीने आणि झालेला तो एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांचा संवाद बाहेर आल्याने प्रचंड प्रमाणात शिंदे गट आता अस्वस्थ असल्याचं पुन्हा एकदा उघड दिसून येत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होणार। एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असल्याचं वेळोवेळी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। मात्र अमित शहानी आता ते स्पष्टपणे नकार दिलेला आहे। भारतीय जनता पक्षावरती विश्वास ठेवून एकनाथ शिंदे गटाने संपूर्ण शिवसेना ताब्यात घेतली। मात्र खरं उद्धव ठाकरेंची ही साथ सोडली। धनुष्यबाणही उद्धव ठाकरे यांच्याकडून अमित शहाने दिल्याचं पुन्हा एकदा कबूल झाल्याचं दिसून येत आहे। अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला घडलेला संवाद समोर आल्याने शिंदेगड आणि भाजपमध्ये सर्व काही अलबेल असल्याचं पुन्हा एकदा उघड होताना दिसत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही 2-2.5 वर्षापूर्वी मोठं सत्तांतर झालं आणि उद्धव ठाकरे यांच्याकडचा पक्ष आणि मुख्यमंत्री पदही गेलं। त्याचबरोबर ती एकनाथ शिंदे यांना 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री बनवत भारतीय जनता पक्षाने बरोबर फायदा करून घेतलेला आहे। एकनाथ शिंदे 2.5 वर्ष मुख्यमंत्री काळामध्ये जी कामं झालेली आहेत त्या कामांना आता भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्रेक लावत आहेत, तर काही कामाच्या चौकशा सुद्धा लावलेल्या आहेत। याची तक्रार अमित शहाला केल्यानंतर असं होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। एकनाथ शिंदेने सांगितलं की मला भ्रष्ट आणि माझ्या सहकाऱ्यांना सुद्धा भ्रष्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। तुम्ही बोलला होतात की मुख्यमंत्री तुम्हीच होणार, मात्र अमित शहाने स्पष्ट नकार दिलेला आहे की आमच्याकडे आता बहुमत असल्यामुळे तुम्हाला मुख्यमंत्री होता येणार नाही, त्या बाबतीत बोलू सुद्धा नका असं त्यांनी सल्ला दिल्याचं समोर येत आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे दरेगावात नाराजपणे जाऊन बसले होते। ह्याचं कारणही आता समोर आलेलं आहे की दिलेला शब्द जसा ठाकरेंकडे फिरवला होता तसाच शब्द यांनाही फिरवला। त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यात गणेश नाईक यांच्या माध्यमातून शिंदे यांना दाबण्याचा प्रयत्न सुद्धा समोर येतोय। आपल्याला याबाबत काय वाटतं? भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून